नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्या सोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुणे रेल्वे स्थानक विस्ताराला गती, 6 नवीन फलाट, 60 गाड्यांची भर। कोल्हापुरात उपसाबंदी पुन्हा लागू, जलसंपदा विभागाचा महत्त्वाचा निर्णय। सारथीमुळे यूपीएससीत 140, एमपीएससीत 1200 विद्यार्थ्यांना यश। अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 8 नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी। सोलापुरात चोरी रोखण्यासाठी पोलिसांचे मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन। पनवेल व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर, आईनेच मुलीला मारहाण केली। मालाड प्रकरणावर पडदा, जैन समाजाकडून राज ठाकरेंना माफीनामा। सीएसएमटी कुर्ला 5वी-6वी मार्गिकेला 17 वर्षांनंतर वेग। डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे मैदानात, बंडखोर मतदारसंघावर लक्ष। धाराशिव सभेवरून शिंदे गटाची टीका, उद्धव ठाकरेंवर निराशा। राज्यातील 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई लोकलमध्ये दरवाजा अडवण्यावर आरपीएफची कडक कार्यवाही। FIRची प्रत न दिल्याने मुंबई पोलिसांना 25,000चा दंड। सिद्धार्थ संघवी हत्या प्रकरणात आरोपी अल्पवयीन नसल्याचा निर्णय। संभाजीनगर शक्तीपीठ व्हिडिओ ठेक्यावरून नव्या वादाला तोंड। पुण्यात आसन व्यवस्थेवरून खासदार आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण। देशभरातील 6 कोटी मतदारांची नावे वगळली, याद्या दुरुस्त होणार। जे रक्तपेटी आणि माया ब्लड सेंटर बंद करण्याचे आदेश। वसई विरार खून प्रकरणातील फरार आरोपी 21 वर्षांनी अटक। पुणे लोहगड हत्याकांडात नवा खुलासा, मोबाईल संदेश हटवल्याचा आरोप। मुंबईसह 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे। राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचा दावा, 14 आमदार फुटणार। अयोध्या राम मंदिर देणगी गैरव्यवहार, 8 जण अटकेत। पुण्यात BLA भरतीला प्रतिसाद कमी, उमेदवारांचा तुटवडा। पुणे पंढरपूर सायकल वारीची दशकपूर्ती, सहभाग 2000 पार। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।